मुलांनी विद्वान न बनता विद्यावान बनले पाहिजे. सौ अनिता राव गभाले, कबनूर प्रतिनिधी. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींसोबत शिक्षण ही सुद्धा मूलभूत गरज बनली आहे. दैनंदिन जीवनातील सर्व गोष्टी योग्यरित्या आत्मसात करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. शिक्षण न घेता विद्वान बनणाऱ्यांच्या संख्या फार मोठी होत आहे. त्यामुळे त्याचा दृश्य परिणाम समाजाला भोगावा लागत आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे काळाची गरज बनली आहे. याकरिता मुलांनी आत्तापासूनच योग्य शिक्षण घेऊन विद्वान बनले पाहिजे, असे मत थोर विचारवंत व यशस्वी उद्योजिका सौ अनिता राव गभाले यांनी सहारा फाउंडेशनच्या वतीने इयत्ता 10वी 12वी व उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणा सन्मान गौरव कार्यक्रमात बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की जीवनामध्ये शिक्षण एक महत्त्वाचा घटक असून या माध्यमातून काय योग्य काय अयोग्य हे समजले जातं. तसेच समाजामध्ये प्रतिष्ठा मानसन्मान मिळतो, यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशभक्त रतनप्पा कुंभार, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन PM पाटील हे होते. ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले की आजच्या पिढीने शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. शिक्षण ही मूलभूत गरज बनली आहे. शिक्षण योग्य असेल तर आपण जीवनात योग्य प्रकारे जगू शकतो व इतरांना चांगल्या पद्धतीने जगण्याचं मार्गदर्शन करू शकतो. तसेच सहारा फाउंडेशन गेली 15 वर्षे सातत्याने सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शालेय मार्गदर्शन तसेच त्यांना लागणाऱ्या शालेय वस्तू देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली जात आहे. कौतुकास्पद आहे असेही PM पाटील म्हणाले. महाराष्ट्र शासनाचे लाडकी बहीण योजना हातकणंगले तालुक्याचे अध्यक्ष अविनाश बनगे यांनी सामाजिक व इतर सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना सातत्य ठेवून सहारा फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. त्यांचे कार्य हे शासकीय दरबारी नोंद घेण्यासारखे आहे. येण्याच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मेळावा घेऊन रिकाम्या हाताला काम देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी माननीय सभापती सुरेश्मा संधी, माजी सरपंच मधुकर मनरे, उपसरपंच सुधीर लिगाडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास कबनूर ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली कदम, सदस्य समीर जमादार, सौ शकीला मुजावर, सौ शबाना शेख, नसरुद्दीन सनदी, प्रकाश केनी, सतीश चव्हाण, गौस भागशाही, राजू मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सहारा फाउंडेशनचे संस्थापक श्री पापालाल संधी, सूत्रसंचालन उमेश जाधव व आभार विजय देसाई यांनी मानले. चौकट शालेय विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करताना भावनिक झालेले. इतर अनेक पालकांना देखील रडू आवरले नाही. त्यावेळी संपूर्ण कार्यालयात अनेक मिनिटे भावनिक वातावरण पसरले होते. अजिंक्य महाराष्ट्रासोबत मुख्य संपादक श्री संतोष लांडे.